तर बघा मित्रांनो, वाढत्या फसवणुकीमुळे राज्य सरकारने हे 10 नियम सुद्धा लागू केलेले आहेत। 1 ऑगस्ट 2025 पासून हे 10 नियम अंमलात सुद्धा येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, रेशन कार्डच्या आधारावरती धान्य घेत असाल, याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, अशा प्रकारच्या धान्यांचा लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे। त्यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, कर्जमाफीसाठी पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन करायचे आहे, तरच तुम्हाला या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत जर तुमचं बँक खातं एसबीआय बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा 1 ऑगस्ट पासून बँकेमधून पैसे काढता येणार नाही। त्यासोबत जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही एखाद्या योजनांचा लाभ घेत असाल तर ती योजना बंद सुद्धा होऊ शकते। म्हणजे तुम्ही जर या 10 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने केलं नाही तर ती योजना सुद्धा बंद होऊ शकते। त्यासोबत जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल, गॅसच्या आधारावरती तुम्ही सुद्धा स्वयंपाक करत असाल आणि तो गॅस संपत आलेला असेल किंवा तो गॅस आताच भरून आणलेला असेल तरी पण तुम्ही या 10 नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा तुमचा गॅस जप्त सुद्धा होऊ शकतो। त्यासोबत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला पुढील 4 वर्षांमध्ये अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 10 नियमांचे पालन करायचं आहे, अन्यथा लाडकी बहीण योजनेमधून तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या नियमांचे पालन करायचे आहे जेणेकरून त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि कर्जमाफीचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे ऑनलाईन सातबारा उतारा नसेल तरी पण चालणार आहे, आठव उतारा नसेल तरी पण चालणार आहे, परंतु 1 ऑगस्ट 2025 पासून शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे 1 ऑगस्ट नंतर फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, कारण या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यासाठी केवायसी करायचे आहे, पीएम किसानच्या हप्त्यासाठी केवायसी सुद्धा करायची आहे। म्हणजे तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन केवायसी सुद्धा करायची आहे। बघा, पहिला नियम फार्मर आयडी कार्डचा, दुसरा नियम केवायसी सुद्धा घालण्यात आलेला आहे, म्हणजे केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट 2025 नंतर जे शेतकरी बांधव केवायसी करतील अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ सुद्धा मिळणार नाही। म्हणजे 1 ऑगस्टच्या अगोदर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, 1 ऑगस्टच्या अगोदर नमोच्या हप्त्यासाठी केवायसी करायची आहे, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी केवायसी सुद्धा करायची आहे, तर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे। आता आपण बघून घेऊयात की पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती कोणकोणते नियम लागू होणार आहेत, तुम्ही सुद्धा कोणकोणत्या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। त्यासोबत आधार कार्डवरती ज्या योजनांचा लाभ घेत असेल त्या ठिकाणी सुद्धा काही नियमांचे पालन करायचे आहे। म्हणजे आधार कार्डवरती महत्त्वाचे नियम लागू सुद्धा झालेले आहेत। जर तुम्ही आधार कार्डवरचे नियम पाळले तरच तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळेल। आधार कार्डच्या आधारावरती जेवढ्या पण योजनांचा लाभ घेत असेल तेवढ्या योजनांचा लाभ घेता येईल, परंतु जर तुमचं आधार कार्ड बंद पडलं तर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो। आता आपण रेशन कार्डचे जे नियम बघणार आहोत त्याच्यामधील पहिला जो नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे रेशन धारकांना केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट नंतर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती धान्य सुद्धा मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, किती सदस्यांची नावे तुमच्या रेशन कार्डवरती आहेत याची सुद्धा माहिती सरकारला देणं गरजेचं आहे। जर तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती मयत झालेली असेल आणि त्या व्यक्तीच्या नावाने जर धान्य घेत असेल तर तुमच्यावरती राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। अशा पद्धतीची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यासोबत तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा
कमी असावं. 1 ऑगस्ट 2025 नंतर तुम्हाला याचा लाभ सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. घरामधील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी. उत्पन्नाची मर्यादा सांगितलेली आहे. बघा, रेशन कार्डवरती 3 नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहे. पहिला नियम म्हणजे रेशन कार्डची KYC करावी. दुसरा नियम म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. तिसरा नियम म्हणजे घरातील कोणताही व्यक्ती या 2025 सालामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा. तरच मला रेशन कार्डच्या आधारावरती 1 ऑगस्ट 2025 पासून गहू मिळणार आहेत, तांदूळ मिळणार आहेत. त्यासोबत राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की रेशन धारकांना मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु हा किराणा कोणत्या तारखेपासून देण्यात येणार आहे, सोबतच रेशन कार्डवरती कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुरू झालेले आहेत, कोणत्या रेशन धारकांना हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. परंतु 1 ऑगस्ट 2025 पासून जे नियम लागू होणार आहेत ते नियम सर्वात अगोदर बघून घेऊयात. आता आपण बघून घेऊयात की गॅसवरती कोणकोणते नियम लागू होणार आहेत. बघा, गॅस ग्राहकांना जर तुमचा गॅस संपलेला असेल आणि तुम्हाला गॅस भरून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणजेच गॅस कनेक्शनची KYC सुद्धा करायची आहे. जर तुम्हाला गॅस बुकिंग करायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला कंपनीला फोन सुद्धा द्यावा लागणार आहे, लावावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एक OTP सुद्धा येणार आहे. तो OTP सांगितल्यानंतर तुम्हाला सुद्धा गॅस भरून मिळणार आहे. त्यासोबत आता आपण लाडकी बहीण योजनेविषयी बघून घेऊयात. बघा, 1 ऑगस्ट 2025 च्या नंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा होणार आहेत. बघा, आज महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जून हप्ता, जुलै हप्ता 1 ऑगस्टच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. 31 जुलै पर्यंत सर्व बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा होणार आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होतील. बघा, फक्त 5 जुलैला पैसे आले, त्यानंतर कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते. म्हणजेच 5 जुलै ते 31 जुलै पर्यंत सर्व बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. 31 जुलै पर्यंत ही तपासणी पूर्ण होईल. त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून सर्व बहिणींना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा, पहिला नियम म्हणजे तुम्हाला 1 ऑगस्ट रोजी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होतील. परंतु जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम म्हणजे जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर त्या आधार कार्डची KYC करा, अन्यथा तुमचं आधार कार्ड बंद होईल. आणि आधार कार्ड बंद झाल्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेमधून बंद सुद्धा होणार आहे. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. कारण ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येत आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्डची KYC केले नाही, आधार कार्ड अपडेट केलं नाही तर तुमचं आधार कार्ड बंद होईल. लाडकी बहीण योजनेमधून तुमचं नाव सुद्धा वगळण्यात येणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात येणार आहे. 1 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कामे करायची आहेत. तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशा नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात सुद्धा येणार आहे. बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना अजून पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु फक्त पात्र बहिणींना याचा लाभ देण्यात येईल. परंतु ज्या बहिणीने नकली बनावट कागदपत्रे तयार करून लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल त्यांच्यावरती शासनाच्या मार्फत कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. त्यासोबत ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील आणि तरी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा बहिणी सरकारच्या निदर्शनास आल्यावरती त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. म्हणजेच ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, मुख्याध्यापिका असतील, पर्यवेक्षिका असतील, अशा बहिणींवरती कारवाई सुद्धा होणार आहे. त्यासोबत आपण बघून घेऊयात की 1 ऑगस्ट 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, कोणकोणते नियम लागू सुद्धा होणार आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहे. परंतु तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा अपडेट करून घ्या. बघा, तुमच्यासाठी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सेवा, बस सेवा यांच्यामध्ये सवलत सुद्धा दिली जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे, चालण्यामध्ये अडथळे येणे अशा गोष्टींसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे। 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केला जाणार आहे। तर बघा 1 ऑगस्ट 2025 पासून हे महत्त्वाचे 10 कडक नियम सुद्धा लागू होणार आहे। तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा लाभ सुद्धा बंद